आज ना नाश्त्यासाठी मी बनवली होती इडली आणि जेव्हा पण मी इडली बनवते तेव्हा नाश्त्याला इडली, दुपारी इडली, अगदीच आणखी पीठ उरलं तर रात्री जेवणामध्ये पण डोसा वगैरे बनवला जातो. टिफिन मध्ये पण इडली म्हणजे ना दुपारच्या जेवणाचा तापच वाचतो आणि शिवायला सुद्धा भरपूर इडली आवडते. त्यानंतर हे थोडंसं पनीर उरलं होतं त्यामुळे याला रोस्ट करून घ्यायचं होतं विदाऊट ऑइल. यासाठी सगळ्यात आधी याचे क्यूब करून घेतले. त्यानंतर गरम पॅन वर हे पनीर जे आहे ते रोस्ट करण्यासाठी ठेवलं. रोस्टेड पनीरची टेस्ट सुद्धा खूप छान लागते. यावर थोडंसं मीठ आणि मसाला टाकलं आणि वेट लॉस साठी सुद्धा तुम्ही याचा भरभरून वापर करू शकता. 2-3 दिवसापूर्वी एक मिनी ब्लॉग टाकला होता, त्याला तुम्ही सर्वांनीच भरपूर प्रेम दिलं. तसे तर माझे मिनी ब्लॉग फारसे व्हायरल होत नाही. संध्याकाळी बाहेरचे सुकलेले कपडे काढून घेतले. कंटिन्यू पाऊस चालूच असल्यामुळे कपडे सुकायचा भरपूर प्रॉब्लेम होतो, पण आमच्या बाल्कनीमध्ये फारसा पाऊस येत नाही. देन कबर्ड सेट करण्यासाठी घेतलं. काही साड्या ज्या आहेत त्या विस्कटलेल्या होत्या. तसं तर आमचं जॉईंट फॅमिली नसल्यामुळे साडी वगैरे घालणं होत नाही आणि भरपूर साड्या ज्या आहेत त्या तशाच पुन्हा पडून राहतात. अगदी 5 वर्षापूर्वीच्या नवीन साड्या देखील तशाच आहेत आणि कोणाला देऊही वाटत नाही. यामुळेच हल्ली साडी वगैरे मध्ये ना मी स्वतःच कमी इन्व्हेस्टमेंट करते आणि अगदी 1500च्या रेंज मध्ये साडी खरेदी करते. संध्याकाळी फारशी भूक नव्हती म्हणून मॅगी बनवली. तर चला, असा होता आजचा दिवस. बाय.